आणि इलेक्शन कमिशन आकडेवारी अपडेट करत नाही, स्लो करून ठेवलेली आहे वेबसाईट. बघापासून तितकंच आहे, पण परिस्थिती तिथली बदलते आहे. ॲडमिनिस्ट्रेशनच्या दबावाने जसं मुंबईमध्ये अमोल कीर्तीकरच्या जागेवर केलेलं होतं त्याच पद्धतीनं तिथे करण्याचा प्रयत्न आहे, पण काँग्रेस हे होऊ देणार नाही. काँग्रेस याच्याविरुद्ध लढाई लढेल आणि म्हणून जे आहे ते आम्ही मीडियासमोर येऊन जनतेपुढे ही गोष्ट मांडलेली आहे की भाजप जिंकण्यासाठी जनता जनार्दनचं मॅन्डेट दाबण्यासाठी काय काय करू शकते हे आम्ही जनतेच्या लक्षात आणून दिलं आणि इलेक्शन कमिशनच्या लक्षात आणून दिलेलं आहे. अगदी, पण हरियाणामध्ये तुम्ही जसं म्हणताय की आकड्यांमध्ये 500च्या आतला जो फरक दिसतोय, यासाठी बरेच प्रयत्न जे आहेत ते झाले होते असंही म्हटलं जात होतं, कारण अपक्षांच्या जागा ज्या असतील किंवा कशा पद्धतीनं पक्ष विखुरले गेलेले होते, हे सगळे त्यामागचे परिणाम असतील किंवा हे त्यामागची कारणं आहेत असं नाही का वाटत? सरळ बायलॅटरल इलेक्शन आहे हे, काँग्रेस वर्सेस भाजप अशीच निवडणूक आहे ही, आणि अशी निवडणूक असल्यामुळे हे अंतर तर काहीच नाही आहेत. आणि अजूनही वोट पर्सेंटेजमध्ये काँग्रेस 2%च्या वोट पर्सेंटेजनी पुढे आहे. आकडे अपडेट का होत नाही आहे, का त्यांनी काउंटिंग थांबवलेलं आहे, का ॲडमिनिस्ट्रेशनवर दबाव स्पष्टपणे काउंटिंगच्या ठिकाणी आम्हाला दिसतो आहे, आणि म्हणून आम्ही तो इलेक्शन कमिशनच्याही लक्षात आणून दिलेला आहे आणि जनतेच्याही लक्षात आपल्या माध्यमातून आणून दिलेला आहे. अशा पद्धतीनं मॅन्डेट चोरणे, लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम भाजप सातत्यानं करत असते. जम्मू काश्मीरमध्ये पाहिलं आपण, काल त्यांनी प्रयत्न केला होता 5ही कॅन्डिडेटला नॉमिनेट करण्याचा. वास्तविक पाहता घटनेनं कुठलाही असा अधिकार कोणत्याही राज्यपाल किंवा नायब राज्यपालाला दिलेला नाही आहे. नॉमिनेट करण्याचे अधिकार जरी राज्यपालाला असले तरी ते कॅबिनेटच्या सल्ल्यानं आणि त्यांना दिलेल्या एड अँड ॲडवाईस जे म्हणतो ना, मदतीनं आणि सल्ल्यानं कॅबिनेटच्या तो निर्णय घ्यावा लागतो. पण ज्या पद्धतीनं मॅन्डेट चोरण्याचा प्रयत्न BJP करते, लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते, ते स्पष्टपणे दिसतं आहे आपल्याला. काल जम्मू काश्मीरमध्ये प्रयत्न केला होता त्यांनी आणि ते पुढं करण्याचा प्रयत्न केलाही असता त्यांनी, पण आता तिथे स्पष्ट मॅन्डेट दिसत आहेत. तिकडले आकडे पटापट फिरतात आहेत, मग हरियाणातले आकडे का नाही फिरत आहेत? का हरियाणामध्ये काउंटिंग थांबवलेलं आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. बरं, अतुलजी आमचे वरिष्ठ प्रतिनिधी आहेत राहुल कुलकर्णी, ते तुमच्याशी बोलतील. नाही, अतुलजी साधा प्रश्न आहे की जेव्हा केव्हा विरोधी पक्षांना यश मिळत नाही त्यावेळेला आपण EVM वरती प्रश्न उपस्थित करतो आणि यश मिळाल्यानंतर आपण त्याच्याबद्दलचे जे प्रश्न असतात त्याचं कधी उत्तर देत नाही. अर्थात तुम्ही आता जे मुद्दे मांडत आहात त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, जसे जसे निकाल येतील तसे तसे त्याचं विश्लेषण होत राहील. पण हरियाणा फार इंटरेस्टिंग आहे अतुलजी, आणि ते महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना पण विचार करायला लावणार आहे. कारण हरियाणाचा आतापर्यंतचा राजकीय इतिहास जर बघितला आपण तर हरियाणामध्ये कुठल्याही पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता आणता आलेली नाहीये. आता इथे जर 50 पेक्षा अधिकच्या जागा घेऊन भारतीय जनता पार्टी सत्तेवरती येत असेल तर तो एक प्रकारचा आगळा वेगळा विक्रम आहे. बरं, हरियाणा हे दिल्लीच्या जवळ आहे, हे मला मान्य आहे की हरियाणाचा साधारणपणे कल हा जिथं केंद्राची सत्ता असते ज्या पक्षाकडे असते त्याच पक्षाचं सरकार हरियाणामध्ये येते. पण मला प्रश्न महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये असा पडतो की ज्या हरियाणामध्ये तात्काळ मनोहरलाल खट्टर यांना हटवलं, आपल्याला यश येत नाही असं लक्षात आल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने कॅल्क्युलेशन्स तयार केली आणि ज्या हरियाणाच्या अनुषंगाने जाटांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतविषयक जे प्रश्नाबरोबरच तिथे असलेल्या पैलवानांच्या संदर्भातले काही प्रश्न, असे सगळे प्रश्न भारतीय जनता पार्टीला फार जड जातील असं वाटत होतं आणि कोणीही असं प्रेडिक्ट करत नव्हतं की भारतीय जनता पार्टीला तिथे सत्ता मिळेल. प्रश्न एवढाच आहे की काँग्रेस पक्षाची अलीकडे जी ख्याती होत चालली आहे, अर्थात श्री राहुल गांधी यांची प्रतिमा बदलते आहे, काँग्रेस पक्ष पूर्वी होता तसा नाहीये, परंतु जिंकत असलेली लढाई हरण्याचं जे कसब काँग्रेस पक्षानं आपल्याकडे दाखवायला सुरुवात केली, म्हणजे छत्तीसगड त्याचं उदाहरण आहे, मध्य प्रदेश हे त्याचं उदाहरण आहे, राजस्थानमध्ये पण असं वाटत होतं की राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष सत्ता रिटेन करेल. पण हरियाणातला हा विजय जो मुद्दा तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रचारात आणणार आहात त्यातले बहुतांश मुद्दे हरियाणाच्या प्रचारात होते आणि तिथल्या मतदारांनी ते स्वीकारलेले नाहीयेत. त्यामुळे मला 2 मुद्दे असं वाटतात की एक तर हा जो भारतीय जनता पार्टीचा कोर्स करेक्शनचा प्रयत्न आहे तो नेहमीच कसा काँग्रेसचा वरचढ ठरतो, आणि काँग्रेस पक्षातले असे कुठले मुद्दे की तुम्हाला असं वाटतं की ते किमान महाराष्ट्रात तरी व्हायला नाही पाहिजेत? नाही, आता राहुलजी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जनता आता मतविभाजन टाळत आहे. जनतेने मतविभाजन करून भाजपला जिंकवणाऱ्या लोकांना देशभरात नाकारलेलं आहे. लोकसभेत महाराष्ट्रात नाकारलेलं आहे, विधानसभेतही महाराष्ट्रात नाकारतील, आणि 2019मध्ये सुद्धा काँग्रेसनी चांगलं केलं होतं, राष्ट्रवादींनी चांगलं केलेलं होतं, शिवसेना सोबत आहे. आता आम्ही चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राची निवडणूक जिंकू, कारण महाराष्ट्राच्या जनतेसोबत जो धोका या BJPनी केलेला आहे,
ज्या पद्धतीने ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे हे महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती राहुलजी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. राहता राहिला हरियाणाचा प्रश्न. हरियाणामध्ये सुद्धा JJP असेल, इनालो असेल, आप असेल, BSP असेल, या सगळ्यांना जे आहे ते कम्प्लिटली नाकारलेलं तिथे दिसतं आहे. त्यामुळे तिथे सुद्धा आता काँग्रेससमोर BJP अशी सरळ सरळ लढत तिथे होताना दिसते आहे. जम्मू काश्मीरचे आकडे वेगानं फिरताना आपल्याला दिसत आहे. मग हरियाणाचे आकडे का बरं थांबलेले आहेत, तर तिथून जी माहिती आमच्याकडे येते आहे काउंटिंगच्या सेंटर्सवर, ॲडमिनिस्ट्रेशनवर, कलेक्टर्सवर जबरदस्त प्रेशर जे आहे ते प्रेशर भाजप टाकत आहे. हे आम्ही वरतून बोलत नाही आहे, स्पष्टपणे आरोप करतो आहे. आणि ही परिस्थिती तिथली ग्राउंडवरची आहे. छोट्या सीटा कशा जिंकल्या जातात, एखादी EVM कशी न मोजता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. धुळ्यात पाहिलं आपण 4 EVM मोजल्याच नव्हत्या. ते लक्षात आल्यावर आम्ही ॲडमिनिस्ट्रेशनवर प्रेशर टाकलं आणि घाबरल्यानंतर त्यांनी 4 पेट्या पुन्हा काउंट केल्याने आम्ही जिंकलो. अमोल कीर्तीकरच्या याच्यामध्ये 121 बॅलेट पेपर जे आहे ते रिजेक्ट केले मोजलेले. ते वोट रिजेक्ट करून त्यांनी जिंकवलेलं आहे गजानन कीर्तीकरांना. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे या जनतेसमोर स्पष्ट आहे. म्हणून आम्ही वेळीच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देतो आहेत. हालतच नाही आकडा, तिथे कुठल्या आकडेवारी पुढे जात नाही. मग कोणी प्रश्न विचारला का मीडियाने असा की तुम्ही तिथे काउंटिंग थांबवलेलं आहे का, तुम्ही तिथे अशा पद्धतीनं ॲडमिनिस्ट्रेशनवर का दबाव आणता आहात, असा प्रश्न मीडिया का विचारत नाही. उलट असा प्रश्न विचारतात की काँग्रेस नेहमीच EVMच्या विरोधात आहे. मग आम्ही जेव्हा EVMच्या टेक्निकल गोष्टी सगळ्यांच्या पुढे आणल्या की टायमिंग कसं तिथे बदलतं, EVM ओपन केल्यानंतर आपल्याला टायमिंग कोणतं बघायला पाहिजे, त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी पाहिल्यानंतर यांना स्कोप मिळालेला नाही आहे. आणि ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 20 लाख मशीन्स, EVM मशीन्स अजूनपर्यंत गायब आहे. 2018 पासून ही जी केस आहे ही सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा अजूनही निकाल लागलेला नाही आहे. तर संदिग्धपणे वागण्याचं BJPचं कारण काय, आम्ही जिंकत आहे तरी पण आम्ही आज असं मागणी करतो की लोकशाहीमध्ये लोकांचं, जनता जनार्दनांचं मॅन्डेट महत्त्वाचं आहे, त्यांचं मत महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी शंका उपस्थित होत असेल कारण की पहिले BJPने हे केलेलं आहे ना, त्यांनी तर पुस्तकच लिहिलेलं आहे GVL नरसिंहराव. या तांत्रिक गोष्टीबद्दल सविस्तर विश्लेषण करूच आपण. या तांत्रिक गोष्टीबद्दल सविस्तर विश्लेषण करू आणि तुमचा आरोप तुमच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया मी ऐकलेल्या आहेत आणि त्यात जे काही तथ्य सामोरे यायचं ते येईल. पण आपण जरा टप्प्याटप्प्याने त्याचं विश्लेषण करू कारण हे मुद्दे इथे येणारच आहेत. म्हणून आपण क्रमांक 1 घेऊ अग्निवीर संदर्भामध्ये सर्वात आधी चर्चा सुरू झाली. ऑब्व्हियसली हरियाणातनं काँग्रेस पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी ह्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. आणि तुम्हाला माहिती की देशाच्या सीमावर्ती असलेल्या अनेक राज्यामध्ये, हरियाणा जरी थेट सीमावर्ती नसलं तरी तिथे सैन्यात जाणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अनेक जिल्हे असे की तिथे घरटी तुम्हाला एक दोन सैनिक दिसतात. सो अग्निवीर सारखी योजना सुद्धा हरियाणाच्या मतदारांच्या मनामध्ये पोहोचवण्यामध्ये काँग्रेस कमी पडली का? कारण ज्या पद्धतीचा मॅन्डेट अपेक्षित होता तसा नाहीये. अजूनही हा कल आहे हे मान्य करू. आणखी 2-3 मुद्दे आहेत अतुलजी. राहुलजी, तुम्ही तिथे बॅलेट पेपरमध्ये काँग्रेसनी मोठी आघाडी घेतलेली होती आणि तिथले जे मिलिटरीमधले लोक आहेत त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे, सरकारी कर्मचाऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे. तर अग्निवीरचा मुद्दा लोकांनी मान्य केला, अग्निवीरमध्ये लोकांचं नुकसान होतं आहे मान्य केलं. हे त्या बॅलेट पेपरच्या वोटिंगवरच स्पष्टपणे जे आहे ते राहुल सिद्ध झालेलं आहे. अजूनही मी आपल्याला सांगतो 26 सीट्स अशा आहे ज्याच्यामध्ये खूप क्लोज कंटेस्ट आहे. 14मध्ये तर काय 150, 100, 75, 93 अशा पद्धतीचं लीड आहे. त्यामुळे आपण थोडं थांबलं पाहिजे विश्लेषण, नाहीतर मग बदलावावं लागेल राहुल. दुसरं काही जास्त वेगळं काही होणार नाही, विश्लेषण बदलावं लागेल. त्यावेळेस काय विश्लेषण करणार तुम्ही? अतुलजी, तो डिस्क्लेमर आम्ही आधीच दिला आहे. वी आर नॉट सेइंग की हा कल आहे, पण कल कसा बदलतो ते अलीकडच्या काही 2-3 राज्याचे निकालावरून दिसले. पण मला अपेक्षा होती आणि तुम्हालाही ती पूर्ण खात्री असेल की हरियाणामध्ये स्वेप्ट करेल काँग्रेस. कारण ज्या पद्धतीच्या घडामोडी घडत होत्या, ठीक आहे तांत्रिक मुद्दा तुम्ही उपस्थित केला, पण हा जो काही कल दिसतो आहे तो कल तुम्हाला अपेक्षित होता का? कारण फुल मेजॉरिटी येईल असं चित्र होतं हरियाणामध्ये. नाही राहुल, ही गोष्ट तर खरी आहे की अशा पद्धतीची फाईट पण होईल याचं आम्हाला वाटलं नव्हतं. फील्डवरची पण तशी परिस्थिती नव्हती. सैनीचं एक स्टेटमेंट आहे, हमने पूरा बंदोबस्त कर लिया है, कल चुनाव के नतीजे अलग होंगे. हे सैनी स्वतः म्हटलेले आहे. ते स्वतः पिछाडीवर होते. अनिल वीस स्वतः पिछाडीवर आहेत. दुष्यंत चौटाला पिछाडीवर आहेत. विरोधातले सगळे मोठे नेते जे फेसेस होते ते सगळे फेसेस जे आहेत ते पिछाडीवर आहेत. काँग्रेसला मॅन्डेट आहे हे स्पष्टपणे दिसत आहे ना. थोडं थांबून तर जा. अच्छा, तर समजा दोन्ही बाजूने विचार करू की काँग्रेस विन्स आहे, काँग्रेसला चांगला विजय मिळाला अतुलजी, तर महाराष्ट्रात त्याचे काय परिणाम होतील? मला असं कळतं आहे की काँग्रेस पक्षाला अधिकाधिक विदर्भात जागा हव्या आहेत
पण तुमचेच सहकारी मित्र म्हणतायत आणि त्यांच्या मित्राच्या मागे आणखीन एक दुसरे मित्र आहेत की जे शिवसेनेला अधिकच्या जागा मिळवून द्या आणि मग त्यातनं काँग्रेस कट्टू साईज झाली तरी चालेल. मला तुम्हाला हे विचारायचंय की ह्या तुमच्या हरियाणाच्या कोणत्याही निकालाचा समजा फार सकारात्मक लागला तुम्ही म्हणता तर महाराष्ट्रातल्या जागा वाटपावरती काय फरक होईल असं वाटतं? काँग्रेसने अधिक जागा मागायला हव्यात 100 पेक्षा अधिकच्या? पण हा विजय जो आहे ना, हा विजय संपूर्ण इंडिया आघाडीचा आहे. महाविकास आघाडीमध्ये कोण कुठे जिंकू शकेल हाच फॉर्म्युला आहे आणि तिथे त्यांनी लढलं पाहिजे अशा पद्धतीची मांडणी आहे, अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. आता आपण पाहिलं असेल की काही महाराष्ट्राच्या भागामध्ये शिवसेना पॉवरफुल आहे, काही महाराष्ट्राच्या भागामध्ये राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट पक्ष जो आहे तो पॉवरफुल आहे, काही विदर्भासारख्या मला ठिकाणी आवाजच येत काँग्रेस नाही पॉवरफुल काही आहे. जो आवाज येत जिथे जिंकेल त्याने तिथे लढावं अशा पद्धतीची सरळ सरळ मांडणी आणि रचना जी आहे ती या सगळ्या चर्चांमध्ये सुरू आहे, ती सकारात्मक आहे. आपण मागच्या वेळेस पाहिलं असेल 19मध्ये 240 जागा जिंकणार असा BJPचा स्वतःचा दावा होता. प्रत्यक्षामध्ये काय झालं की 121वरून 123वरनं BJP स्वतः 105वर आली. काँग्रेस 13 ते 14 जागा जिंकेल असा सगळा मीडियाचा अंदाज होता. काँग्रेस 44 जागा जिंकली. त्यानंतरच्या सगळ्या बाय इलेक्शन्समध्ये मग ते कसब्याचे असो, नागपूरमध्ये झालेल्या पदवीधर मतदारसंघ असो किंवा मग शिक्षक मतदारसंघ असो, सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुका असो आणि लोकसभेच्या, या सगळ्या याच्यामध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय जो आहे तो झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विनिंग ट्रेंड जो आहे आणि भाजपच्या ED, इन्कम टॅक्स, CBI आणि संविधानाची तोडफोड, पक्षांच्या तोडफोड याच्या विरोधामधलं शेतकरी आहे, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, MPSCचे आपण आंदोलन पाहिलेले आहे. आता धनगरांचा मुद्दा आपण पाहतो आहे, मराठा वर्सेस OBC पाहतो आहे. अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्राचं जनमत हे भाजपच्या आणि मित्रपक्षांच्या विरोधात गेलेलं आहे. राहुलजी, एक प्रश्न मला तुमच्याकडनं अपेक्षित होता की हे सगळं सुरू असताना अजितदादांना महायुतीमधनं बाहेर काढण्याचे जे आता षडयंत्र सुरू आहे किंवा जे प्रकार सुरू आहे, कानावर जो येतो आहे तो किती आहे महायुतीमधला, त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही. महायुतीमध्ये कशा पद्धतीनं ते निवडणूक लढतील याची कोणी चर्चा करत नाही. महायुतीमध्ये अनेक लोक मुख्यमंत्री पदाचा चेहरा आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना जेवढा NDTV प्लॅटफॉर्म दिलाय त्यात पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, सगळ्याच्या प्रदीर्घ मुलाखती आम्ही दाखवल्या आणि प्रत्येक जण म्हणतंय की आमची चर्चा होताना तर कॉन्टेक्स्ट मुख्यमंत्री पदाचा आहे ना. मला मान्य आहे, पण हरियाणाचा निकाल प्रज्ञा असा आहे की अनेक अर्थांनी फार नक्कीच. महत्वाचा आहे. कारण जिथे नक्कीच. शेतकऱ्यांचे प्रश्न होते, जिथे अग्निवीर सारखी योजना होती, या योजनेचा प्रभाव जर तिथे जाणवला नसेल तर मग महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला याची पूर्ण जाणीव आहे की जे कोर्स करेक्शन ते करू इच्छित आहेत. कारण महाराष्ट्रात पण अतुलजी जसं सांगतायत तशा अनेक गोष्टी घडतायत. कोर्स करेक्शनच्या पातळीवरती भारतीय जनता पार्टी हुशार आहे. काँग्रेस पक्षाला जरी त्यांना वाटतं की वारं त्यांच्या बाजूने अनुकूल आहे, तसे दिसले लोकसभा निवडणुकीमध्ये, हो. पण कोर्स करेक्शन जे काँग्रेसने केला त्याचे परिणाम महाराष्ट्रात होतील का हे हरियाणाकडनं आपल्याला बघायला हवं. नक्कीच.